निवडणूक लढवणार असल्याचं विशाल पाटील यांनी जाहीर केलं। सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीमधील तिढा काही सुटत नसल्याचं चित्र आहे। महाविकास आघाडीनं सांगलीची जागा अधिकृतरित्या शिवसेनेला सोडण्यात आल्याची घोषणा केली। मात्र सांगली काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपक्ष आणि काँग्रेस पक्षातर्फे अर्ज दाखल केलाय। सांगलीमध्ये काँग्रेस भवनासमोर मेळाव्याच्या निमित्तानं विशाल पाटील शक्ती प्रदर्शन करणार आहेत। सगळ्यांचा सूर असा आला की आपण अर्ज भरला पाहिजे। पक्षांनी किंवा महाविकास आघाडीने खूप मोठी चूक केलेली आहे। ह्या ठिकाणी भाजपचा पाडाव करण्यासाठी सक्षम उमेदवार देणं गरजेचं होतं। ती गोष्ट घडलेली नाही आणि म्हणून अजूनही आपण पक्षाकडनं अर्ज भरून त्यांच्याकडे मागणी करावी, वेळ गेलेली नाही। ह्या पद्धतीचा निर्णय ह्या सगळ्यांनी कळवला। ते पहा, काही लोक म्हणतात निर्णय आमच्या हातात नव्हता। अशा लोकांनी निर्णय संपला म्हणणं आणि आम्ही ऐकणं असं होऊ शकत नाही। त्यामुळे निर्णय नेमका कोणाच्या हातात होता, जर हातात होता तो त्यांनी घेतला का? त्यांनी घेतला असेल तर मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे। निर्णय आम्ही घेतला नाही म्हणणाऱ्यांनी निर्णय संपलेला आहे असं म्हणणं कदाचित पटत नाही। आम्ही सुद्धा आशा धरून आहे, कार्यकर्ते आशा धरून आहेत। काय निर्णय घ्यायचा हा आता येणाऱ्या सभेत तुम्हाला मिळेल। 22 तारखेला अर्ज राहिला तर बंडखोरी आणि 19 तारखेला पक्षांनी उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा। मला अजून विश्वास वाटतो की एकंदरीत परिस्थिती पाहता ह्या जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडी कसं भाजपला पाडू शकते हा विचार त्यांनी जर सारासार केला तर ह्या ठिकाणी 19 तारखेच्या 3 वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म हे निश्चित त्या ठिकाणी माझ्या नावाचं